महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। संगदीप उर्फ संदीप भीमराव कदम असं आरोपीचं नाव असून त्याने पत्नी रमा कदम हिचा खून केला होता। रमा संगदीप कदम ही कुंभफेळ येथे आपल्या माहेरी राहत होती। दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तिचा पती संगदीप कदम यांनी कुंभफेळ येथे तिच्या माहेरी येऊन गळा चिरून रमाची हत्या केली होती। या प्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश S.R. तांबोळी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद आणि तपास अधिकाऱ्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामल गरड, फिर्यादी, प्रत्यक्ष साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी घेतल्यानंतर आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला। या प्रकरणातील आरोपी संगदीप कदम याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी, जिल्हा सहकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी त्यांच्या या कामात मदत केली। आज रोजी जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे एक महत्त्वपूर्ण खटल्यामध्ये निकाल आलेला आहे। यामध्ये एका आरोपीने त्याच्या पत्नीचा गळा कापून खून केल्याप्रकरणी आरोपीस दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री S.R. तांबोळी साहेब यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। तसेच 50,000 रुपये नुकसान भरपाई सुद्धा देण्याचा आदेशित केला आहे। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे की दिनांक 10/11/2022 रोजी सदरची घटना घडलेली आहे। घटनेच्या 1.5 महिना अगोदर यातील मयत रमा ही तिच्या पतीने तिला मारहाण केल्यामुळे तिच्या माहेरी आई वडिलांकडे राहण्यास आली होती। घटनेच्या दिवशी आरोपी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान यातील मयत महिलेच्या माहेरी आला आणि घरामध्ये तू नांदण्यास का येत नाही या कारणावरून त्या महिलेचा गळा कापून आरोपीने तिचा खून केलेला आहे। सदर प्रकरणामध्ये पोलीस स्टेशन तालुका जालना येथे कलम 302/498 अनुसार गुन्हा दाखल झाला होता। तपासी अंमलदार यांनी तपास करून माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। सदर प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार आणि तत्कालीन तपासी अंमलदार API श्री संभाजी वडते यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून कलम 302 मध्ये जन्मठेपेची शिक्षा आणि 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी शिक्षा सुनावलेली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।